वैभववाडीमध्ये सध्या ज्या प्रकारे प्रशासकीय वातावरण जे काही आज गुन्हेगारी वातावरण सुरू झालेलं आहे, जवळजवळ मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यात ज्या पद्धतीने या भागामध्ये क्रिमिनल ॲक्टिव्हिटी चालू झालेल्या आहेत, गुन्हे घडत आहेत, प्रशासन त्याचा पाठपुरावा करतंय, पण ते नक्की काय करतंय? पहिला गुन्हा घडला या वैभववाडी तालुक्यात सोनाळी येथे मार्च महिन्यामध्ये. त्याचा अजूनही काही थांगपत्ता लागलेला नाही, त्याची चौकशीच चालू आहे. दुसरा गुन्हा म्हणजे मला स्वतःला सांगते अतिशय दुःख पण होतंय, माझं मन अस्वस्थ होतंय, कारण तो माझ्या स्वतःच्या गावात आचरणी गावात हा गुन्हा घडला जवळजवळ 7 एप्रिलला. मला प्रकर्षाने ते जाणवल्यानंतर मी आज तुम्हा पत्रकार बांधवांसमोर आलेलो आहे. दबक्या आवाजात ज्यावेळेला सगळीकडे चर्चा चालू होते की ह्या गावामध्ये या जिल्ह्याचं नेतृत्व करणारी माणसं आहेत, मग तो मी स्वतः असेल, माजी सभापती लक्ष्मणराव राणे असेल, जिल्हा परिषद बँकेचा संचालक दिलीपराव राणे असेल, किंवा विद्यमान सभापती सिद्धेशराव राणे असेल, हे सर्वच आम्ही या गावातले, या तालुक्याचंच नाही तर या जिल्ह्याचे नेतृत्व आम्ही बऱ्यापैकी करतो. असं असताना सर्वसामान्य लोकांकडनं ज्या भावना व्यक्त होत आहेत की असं असताना सुद्धा आपल्या गावामध्ये एखादा फायरिंगसारखा प्रचंड गुन्हा होतो, दुहेरी फायरिंग होते आणि त्याचा तपास लागत नाही, त्याच्यावरती नक्की हे गौडबंगाल काय? म्हणजे अस्वस्थ करणारी घटना आहे की आज बऱ्यापैकी लोक आमच्याकडे त्याचं बोट दाखवायला लागलेली आहे. आणि हे मला स्वतःला तरी अस्वस्थ करणारी घटना असल्यामुळे माझं मन बेचैन झाल्यामुळे मी आज आपल्याकडे आलो की प्रशासनाला जी काही मदत लागेल ती आम्ही नेहमी करत आलेलो आहे. माझ्या परीने मी करत आलेलो आहे, माझ्या परीने मी केलेली आहे. या भागातले सिनियर त्यांच्याशी मी बोललेलो आहे. संबंधित काही अधिकारी आहेत, सध्या मी तो तपास चालू असल्यामुळे त्यांची नावं घेऊ शकत नाही, त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. आपल्याकडे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे. जर तो गुन्हा 7 वाजता घडला असेल, रात्री 7 तारखेला रात्री 10 वाजता घडला असेल, तर कुठलाही गुन्हा कुठेही झाल्यानंतर साधी मारामारी जरी झाली तरी आपण 10 ते 15 मिनिटात पोलीस स्टेशन गाठतो किंवा पोलीस चौकीला कळवतो किंवा पोलिसांकडे आपण कोणकडून गावातून तो निरोप जातो. पण ह्या गुन्ह्यामध्ये 2 ते 2.5 तास पोलीस स्टेशनला खबरही साधी जात नाही, पोलीस स्टेशनला कळवलं जात नाही आणि एक वेगळ्या प्रकारचं असं संशयाचं वातावरण गावात निर्माण झालेलं आहे. प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने बघू लागलेला आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा प्रशासन शांत आहे. आज आपल्याकडे आधुनिक टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे एखादा मारेकरी समजा जर एखाद्याने फायरिंग केली, त्याचा जर तो मोबाईलवरून दुसऱ्याला कळवत असेल काय असेल तर त्याचा CDR मिळतो आणि त्याच्यावरती फायरिंग झालं तर त्याच्या आजूबाजूचे CDRही आपल्याला मिळतात, जेणेकरून आपल्याला आरोपीपर्यंत पोहोचता येतं. या एवढ्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आपल्याकडे असताना सुद्धा त्याचा वापर का या जिल्ह्यातील प्रशासनाकडनं केला जात नाही, ह्याच्यावरती फार हे अतिशय संशयाचं धुकं तयार करणारं वातावरण तयार झालेलं आहे. प्रशासन, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी या बाबतीत कोणाला लपवत आहेत, कोणाचं याच्यात मोठ्या नेत्याची किंवा कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे का, अशी लोकांकडनं दबकी चर्चा चालू आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या सर्वांबद्दल एक प्रकारचं संशयाचं वातावरण तयार होत आहे. माझी तर प्रशासनाला माझी स्वतःची विनंती आहे, तुम्हाला ज्या वेळेला पाहिजे
त्यावेळेला मी स्वतः जिथे तुम्ही सांगाल तिथे चौकशीला यायला तयार आहे. वैभवडी पोलीस स्टेशन असेल, सिंधुदुर्गाचा ओरोसला मुख्यालय असेल, जिथे तुम्ही मला बोलवाल तिथे मी यायला तयार आहे. पण ही अस्वस्थ करणारी आम्हाला ही घटना आहे. आम्ही सर्व 4 नेते मंडळी या गावात असूनही जर एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या मुलाच्या हत्येचा जर साधा पाठपुरावा लागत नसेल किंवा त्याच्या हत्येच्या मारेकऱ्यापर्यंत जर आपण पोहोचत नसेल तर आपण सामाजिक कार्य काय करतो आणि समाजाशी आपण काय देणं घेणं ठेवलंय आपलं. आज जर प्रशासकीय अधिकारी यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे किंवा ते का दबावात थांबले. आज एवढी टेक्नॉलॉजी तुमच्याकडे असून तुम्ही त्याचा का वापर करत नाही. 24 तासात हा आरोपी हजर झाला पाहिजे की त्यांना पकडता आला पाहिजे. एवढी चांगली अद्यावत टेक्नॉलॉजी आहे. समोरच्यांच्याकडनं जी आम्हाला माहिती मिळते, जी पोलिसांकडे माहिती आहे, त्यांच्या काही लोकांकडनं आम्हाला समजले पोलीस डिपार्टमेंटच्या की त्यांनी CDR काढले, हे काढले. मग त्याचा अजूनही ठाव ठिकाणा का लागत नाही. हे काही सराईत गुन्हेगार नाहीत. हे सर्व गुन्हेगार सराईत असते तर ते वेगळ्या प्रकारे आपल्या लक्षात आलं असतं. पण असं असताना कोणाला तरी पाठीशी घालायला लोकांमध्ये आमच्या सर्वांबद्दल एक संशयाचं वातावरण तयार करणं हे कुठेतरी अतिशय घातक आहे, समाजाला घातक आहे. आणि ज्या पद्धतीने हे सर्व चाललंय वैभवडी तालुक्यामध्ये ही पुढच्या पिढीला धोक्याची नांदी आहे. आज हे प्रकार जर वाढले, कारण हा नुसता इथलाच प्रकार नाही तर कणकवलीत पण अशाच प्रकारे एक फायरिंगचा गुन्हा झालेला आहे. त्याच्या आधीच त्याचाही त्यांची अशाच प्रकारे तो शांत करण्यात आलेला आहे. याच्या आधी शिकारीला लोक जात होती, ह्याच्या आधी शिकारी होत होत्या. बऱ्याच नाही म्हटलं तरी एक प्रत्येक गावात 2-5 चोरीच्या बंदुका असतील शिकारीच्या. लावा छडा, सगळ्या जमा करा. प्रशासन का ते ऍक्शन घेत नाही. या गुन्ह्यांमध्ये जर पोलिसांनी योग्य ती माहिती समोर आणली नाही आणि त्याचा जर योग्य प्रकारे पाठपुरावा झाला नाही आणि जर तो खुनी आरोपी जो कोण असेल तो पकडला गेला नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही तर मी स्वतः तरी मुख्यमंत्र्यांकडे याच्याबद्दल मी तक्रार मानणार. कारण हे काहीतरी लपवालपवी आहे आणि याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आम्हाला सर्वांना त्याच्यात फुकट आम्ही भरडलं जातोय. आम्हाला आमच्या गावात आम्ही राहत असल्यामुळे आमच्यावरती लोकांचं एक संशयाचं वातावरण, धोक्याचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि हे सर्व कुठेतरी मनाला क्लेश देत होतं. म्हणून आज मी तुमच्याकडे माझी भावना व्यक्त केलेल्या आहेत. माझी प्रशासनाला पण विनंती आहे की ज्या ज्या वेळेला तुम्हाला गरज लागेल, या गावातला नागरिक म्हणून त्यावेळेला तुम्हाला गरज लागेल, या तालुक्याचा नागरिक म्हणून त्यावेळेला मी यायला तयार आहे. आपण अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करा आणि जो पण असेल मारोकरी, मग तो कोणी असू दे, त्याला शासन झालं पाहिजे. त्याला जी काही कायदेशीर कारवाई ते त्याच्यावर झाली पाहिजे. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.